मतलब पूरी पूरी स्टडी ना करते हुए अगर कुछ ज्योतिष का वो बता देते हैं और फिर वैसा नहीं होता है तो दैट क्रिएट्स अ प्रॉब्लम। सर आपकी जो जो प्रोफेशनल लाइफ है और मैं पर्सनल लाइफ की बात करूं, सो हाउ डू यू, आप कैसे बैलेंस कैसे मेंटेन करते हैं आपका जो हेक्टिक शेड्यूल है? मैं जरा इसकी बात करूं, जॉब की बात करूं, फिर लेखन की बात करूं, एस्ट्रोलॉजी की बात करूं, तो ये सारी जो चीजें हैं इन सबको, और जो पर्सनल लाईफ जैसे आपने पहले के क्वेश्चंस में भी बताया, जसं तुम्ही सांगितलं की भरपूरशा आहे गोष्टी आहेत त्या आहे दिनचर्या जी जी आहे आपली, सो हाऊ डू यू मॅनेज दॅट थिंग? सो दिनचर्या तर माझं असं आहे की जाण्याचा वेळ फिक्स आहे पण येण्याचा वेळ फिक्स नाहीये, त्यामुळे असं विशिष्ट वेळेस विशिष्ट गोष्ट होत नाही अनफॉर्च्युनेटली. काही दिवस सेम जातात मग नंतर काही दिवस असे वेगळे जातात. इट डिपेंड्स ऑन द वर्कलोड ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम. पण तरी प्रयत्न करतो बॅलन्स करण्याचा. फिरणं म्हणाल सो सकाळी जाऊन फिरणं होईलच असं नाही, मग कधीतरी दिवसभरात ऑफिसमध्ये वेळ मिळाला तर खाली बिल्डिंग खाली जाऊन फिरून यायचं. असं पद्धतीने म्हणजे एक विशिष्ट वेळेस विशिष्ट गोष्ट असं ठरवण्यापेक्षा दिवसभरात एकदा तरी हे झालं पाहिजे असं काहीतरी एक लिमिट ठेवायचं. तसं जर ठेवलं तर मुश्किल आहे, म्हणजे की ह्या वेळेस हे त्यावेळेस ते. ओके, त्यापेक्षा किंवा मग अजून गोईंग इन टू द ब्रॉडर थिंग की आठवड्यात एकदा तरी हे केलं पाहिजे ऍटलिस्ट. राईट. सो असं राईट. काहीतरी करून मनाला ते समाधान होतं. जर आपण म्हटलं रे रोज केलं पाहिजे, रोज नाही झालं तर वी फील बॅड की अरे वी आर मिसिंग समथिंग. त्याच्यापेक्षा आठवड्याचं टार्गेट द्यायचं की आठवड्यातून दोनदा तरी मी हे करीन, आठवड्यातून तीनदा तरी करीन, मी रविवारी तरी करीन. असं काहीतरी करून आपण करू शकतो बॅलन्स. कारण कधी कधी लोड कमी असतो, कधी कधी लोड खूप जास्त असतो. दिवस रात्र पण काम करायला लागतं, मग हेल्थवर अफेक्ट होतो. राईट. बट देन वी हॅव टू कोप विथ दॅट, त्याला दुसरं ऑप्शन नाही आहे. नाही ते तर आहे सर. किती इम्पॉर्टन्स आहे पर्सनल लाईफ अजून प्रोफेशनल लाईफ टू कीप बॅलन्स. अजून दोघांचं जे, जसं तुम्ही मागच्या प्रश्नांमध्ये सांगितलं की इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल टू सेग्रिगेट, बायफर्केट बोथ. राईट. दोघांना वेगळं वेगळं आपण नाही करू शकत. काही तर आपलं त्याचे रिफ्लेक्शन्स येतीलच आपल्याला येस. पर्सनल लाईफ मध्ये, अँड सेम इट विल हॅपन इन टू द प्रोफेशनल लाईफ ऑल्सो. तुमच्या हिशोबाने व्हॉट आर युअर टिप्स? तुमच्या हिशोबाने कसं काय मेंटेन करू शकता? एंड इट इज बेटर टू, थोड़ा सा उसमें एक थिन लाइन तो होनी ही चाहिए. यस यस डेफिनेटली, बिकॉज सी देर इज नो स्विच. ओके, स्विच ऑन कर दिया तो मैं घर का हो गया, स्विच बंद कर दिया तो मैं ऑफिस का हो गया, नॉट पॉसिबल. राइट. राइट. बट स्टिल लाइक या तो कुछ ऐसा करो जो घर आने के बाद आपको पहले ऑफिस के अभी क्या हो गया ना सर कि एटलीस्ट इन आवर फील्ड हमारे ऑफिस के व्हाट्सएप ग्रुप हो गए. हम्म. तो अगर आके आप घर पे बैठे भी ना तो व्हाट्सएप ग्रुप में कुछ ना कुछ चलते रहता है ऑफिस का. राइट. 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 तो प्रैक्टिकली यू कैन नॉट डिटैच योर सेल्फ. राइट. या तो वो फोन बंद करके ही रख दो, फिर देखो ही मत, क्योंकि राइट. फोन पर्सनल चीज के लिए फोन देखने गए तो ऑफिस का मैसेज दिख जाता है. राइट. 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 हाँ, सो समहाउ करो कुछ तो, मतलब थिन लाइन तो यस रखनी चाहिए, अदरवाइज मुश्किल हो जाता है. और अभी वर्क फ्रॉम होम भी है, तो उस वजह से भी बहुत लोगों को ये प्रॉब्लम आती ही है. हमारे फील्ड में नहीं है, मतलब आईटी में वर्क फ्रॉम होम है, बट फॉर मी, हम्म. फॉर माय कंपनी एंड आवर कस्टमर डजंट अलाउ वर्क फ्रॉम होम. हम्म. एक्चुअली आई थिंक वर्क फ्रॉम ऑफिस इज बेटर टू सेग्रीगेट, बिकॉज राइट. अगर घर में होते हैं ना तो वो सब चीजें मिक्सअप हो जाती है. घर में होकर भी ना घर वालों के साथ ठीक से बात कर सकते हैं, और घर में है तो वो कभी भी एक्सपेक्ट करते हैं कि रात को 10 बजे भी तुम करो. तो यस. इससे अच्छा है कि जो पारंपरिक ट्रेडिशनल वे है ना कि ऑफिस जाओ और घर आओ, दैट इज बेटर टू सेग्रीगेट बोथ लाइफ. बाकी तो तो सर हमें वो मैनेज करना है. बाकी तो कुछ ऑप्शन ही नहीं है उसके लिए. नहीं, ये तो है वो ही. अच्छा है उलट उल्टा कि जिस जो मतलब जिसके पास लैपटॉप नहीं मिलता है, जिस बंदे को ऑफिस गया काम करके वापस आ गया, घर पे लैपटॉप नहीं है ऑफिस का तो वो काम दे भी नहीं सकता ऐसा. दैट इज एक्चुअली गुड टाइप ऑफ जॉब, बट लाइक फॉर अस देर इज अ लैपटॉप, तो घर पे आ गए तो कुछ है तो करना पड़ेगा, ऐसा होता है. राइट. राइट. नहीं, दैट्स प्रैक्टिकली ट्रू, इट हैपेंस. मैं भी मतलब इतना स्विच ओवर नहीं हो सकता कि क्विकली घर आ गए तो घर का हो गया, नॉट पॉसिबल, बट वी हैव टू ट्राई. Being into such roles, being into hectic life, what is your source of inspiration? तो अपने को दिन में सिर्फ ऐसा नहीं है कि एक ही इंस्पिरेशन चाहिए. सुबह अपन ने प्रार्थना करी, या वी रिक्वायर्ड इंस्पिरेशन होल डे. सो सर आपका क्या वो सोर्स है, या आप उसके लिए क्या करते सो फर्स्ट थिंग फर्स्ट, अगर आप कोई टेंशन में है, इफ समथिंग इज बॉदरिंग यू फ्रॉम ऑफिस, यू शुड शेयर इट विथ योर फैमिली. शेयर करने से वो हल्का हो जाता है.
ओके, दूसरा इंस्पिरेशन की बात करें तो बुक्स आर माय इंस्पिरेशंस, एंड कुछ अच्छे जो मोटिवेशनल स्पीकर्स है, रियली दे हेल्प यू अ लॉट। एंड जैसे वो बोलते हैं ना कि डेली वी हैव टू बात, सिमिलरली एक मोटिवेशन से आदमी 1 घंटा चलेगा, तो राइट उससे राइट डेली यू नीड मोटिवेशन। राइट तो अच्छी किताबें है ना, बार बार पढ़ो, बार बार मोटिवेशनल जो स्पीकर्स है उनके वीडियो देखो आप, तो उसका इफेक्ट थोड़ी देर तक रहता है, ठीक है। देन यू अगेन हैव टू डू इट। एंड लाइक ऑफिस में भी कुछ दोस्त लोग बना लो, मतलब जैसा दे कैन गो बियॉन्ड योर कलीग स्टेटस एंड दे आर योर फ्रेंड। एंड मैंने देखा है कि मैं खुद मतलब ऑफिस में मुझे अगर फ्री समय है, कुछ मैं फ्री हूँ, 5 मिनट। मैं किसी ना किसी को हेल्प कर देता हूँ उनके काम में, बिना मतलब मेरा नेचर ही है। सो वो बंदा वापस आके मुझे हेल्प नहीं करेगा, लेकिन आगे मैं कहीं जाऊं तो मुझे अपने आप हेल्प मिल जाती है। ओके, वैसे नेचर वाले लोग फिर मुझे भी मिल जाते हैं, एंड दैट इजेस बोथ बोथ ऑफ द वर्क। मतलब हेल्प मतलब ऐसे नहीं कि मेरा काम तुम कर दो, नॉट लाइक दैट, बट लाइक मोटिवेशन वही है मेरा कि मैं किसी को हेल्प कर पाया, हेल्प इन टर्म्स ऑफ नॉलेज, कि वो बंदा स्ट्रगल कर रहा है, कम समय में उसको कुछ करना है, बट उससे रिलेटेड उससे नॉलेज नहीं है, मुझे है। सो फर्स्ट थिंग फर्स्ट, आई विल एक्सप्लेन हिम, आधा घंटा मैं उसको पूरा एक्सप्लेन करने के लिए तैयार हूं कि ऐसे होता है भाई, करो। देन ही फील्स थैंकफुल एंड ही इज एबल टू डू हिज वर्क, सो दैट सेटिस्फेक्शन आई गेट फ्रॉम दैट, दैट इज मोटिवेशन फैक्टर फॉर मी। इवन कभी कभी ऐसा हुआ है कि कस्टमर के लोग जो मुझसे फॉलो करने आते हैं, उनको डायरेक्टली बताया जाता है भाई ये बंदे से ये काम करवा लो, नहीं सुनता है तो हर 1 घंटे में एस्केलेशन करो। ओके, तो वो जैसे बताया आ जाता है मेरे पास, मैं उनको बोलता हूँ कि पहले आपको पता है क्या, आप मुझसे क्या फॉलो कर रहे हो, यू आर न्यू, राइट नहीं तो मैं एक्सप्लेन करता हूँ, एंड देन यू विल बी एबल टू अंडरस्टैंड कि आप मुझसे क्या फॉलो अप ले रहे हो और राइट मुझसे अपडेट ले रहे हो। तो राइट भी राइट थैंकफुल राइट होता है कि यार हाँ यार, ये ऐसा है तो इसके लिए समय लगेगा, तो ये बंदा बोल रहा था कि नहीं नहीं समय लगेगा। राइट तो राइट ब्लैंकली अगर आपको कोई बोल रहे कि हाँ ये सामने वाले बंदे से ये 1 घंटे में करवा लो, लेकिन 1 घंटे में नहीं हो सकता, ये आपको पहले पता, यू शुड बी कन्विंस ना। नहीं तो आप, वो तो मेरे बाजू में आके पीछे पड़ जाएगा कि नहीं 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 करो, 1 घंटे में बोला है, फर्स्ट अंडरस्टैंड कि वाई इट कैनॉट बी डन इन 1 आवर। तो इस तरीके से लाइक जो भी मेरे पास नॉलेज है ना, मैं हमेशा शेयर करना चाहता हूँ, शेयर करते रहता हूँ। तो मेरे साथ भी फिर ऐसा होता है कि कभी मैं सिचुएशन में फंस जाऊं, तो समवन कम्स फ्रॉम समवेयर एंड हेल्प्स मी इन दैट नॉलेज, एंड मेरा काम फिर हो जाता है। तो करते रहो, जो आपके पास है वो लोगों को देते रहो, नॉलेज हो कुछ भी हो, इट इज हेल्पफुल, सो दैट इज माय मोटिवेशन। और कभी मेरे मतलब मेरे अंडर जो रिसोर्स थे, मेरे अंडर की टीम जो काम कर रही थी, उनको कभी मैंने प्रेशराइज नहीं किया, मुझसे कस्टमर मुझे प्रेशराइज करता था, लेकिन सेम टू सेम प्रेशर अगर मैं सब मेरे अंडर जो टीम है उनको भी दे दूं, तो मतलब क्या है, मैं बीच में राइट किस लिए हूँ? तो आई राइट टेक दैट राइट प्रेशर, बट आई डोंट कैरी दैट प्रेशर ऑन दोज गाइज। उनको शांति से काम करवा के लेना है, देन गिव इट टू द कस्टमर। सो ये सब चीजें होती है। सो मतलब मोटिवेशन तो वही है कि टीम को मुझे खुद को तो मोटिवेट करना ही है, मेरी टीम को भी मोटिवेट करके रखना है, तो उनको मोटिवेट करते करते मैं भी मोटिवेट हो जाता हूँ। तो अच्छी किताबें एंड सम गुड पीपल, लाइक जैसे शिवाजी महाराज की किताबें हैं, तो उन्होंने भी लाइक बहुत सारी चीजें झेली है लाइफ में। ही वॉज अलोन, इवन हिज फादर वॉज नॉट एबल टू सपोर्ट हिम अगेंस्ट आदिल शाही, बट स्टिल उन्होंने अकेले दोस्तों के दम पे करके दिखाया, एंड देन ही ऑल्सो गॉट डिसअपॉइंटेड एट मेनी स्टेजेस ऑफ हिज लाइफ, बट वो फिर उभर के आए, अपनी माता जी के साथ डिस्कस करके वो फिर से अपना काम करने लगे। सो इस टाइप के चरित्र पढ़ो, नेताजी बोस हो, शिवाजी महाराज हो, अलग अलग चरित्र पढ़ो, तो पता चलता है कि नहीं नहीं, इन्होंने तो बहुत झेला है, हम तो कुछ भी नहीं है। तो किताबें पढ़ो अच्छी अच्छी। टॉकिंग टू द नेक्स्ट एंड लाइट टॉपिक, आपके क्या म्यूजिक फिल्म्स में आपको क्या सर पसंद है? स्पेसिफिक कोई स्पेसिफिक म्यूजिक हो, इंडियन म्यूजिक, क्लासिक म्यूजिक हो? ओके, सो म्युझिक के बारे में मुझे इतना मतलब म्युझिक के प्रकार और वो तसं मला माहिती नाही आहे, पण जे म्युझिकनं मूड सुधारेल ते म्युझिक मी ऐकतो. निगेटिव्ह लिरिक्स असलेले म्युझिक मी ऐकत नाही, टू बी पर्टिक्युलर, ज्याच्याने आपला मूड सुधारेल, जरा बरं हम्म वाटेल. ओके, तशा प्रकारचं म्युझिक मी ऐकतो, ते मराठी हिंदी इंग्लिश असो. इंग्लिशचे लिरिक्स सगळे समजले नाही समजले नो मॅटर, ओके, राइट पण ज्याच्याने ना पॉझिटिव्ह वाटेल, निगेटिव्ह वाटणार नाही, विच विल वो सब। बूस्ट युअर मूड. आधीच निगेटिव्हिटी असल्यावरती आणखी निगेटिव्ह गाणे ऐकण्यात काही मतलब नाहीये. ओके, यस। तर सिनेमाचे जे गाणे असतात, पण जे आपला मूड सुधारतील त्याची लिस्ट बनवून ठेवले, ती लिस्ट आलटून पालटून ऐकायची असं. ग्रेट ग्रेट। बाकी मग क्लासिकल वगैरे तसं मला इतकं कळत पण नाही म्युझिक मधलं, बट काय काय मेजर कलेक्शन कौन सा है सर? मराठीचा आहे जे की तिघही आहे. हिंदी
आहे, या इट इज अ मिक्स ऑफ मिक्स एव्हरी माझ्याकडे लँग्वेज. तिघं प्लेलिस्ट असतात आणि ऐकत असतो मी आलटून पालटून. सर, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या लाईफमध्ये सर्वात इम्पॉर्टंट ऍडवाइस तुम्हाला कोणी दिली, अजून काय होती? व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍडवाइस यू हॅव रिसीव्ड फ्रॉम युअर एक्सपिरियन्स? बरेचदा मी म्हणजे ऑफिसच्या पॉलिटिक्सला कंटाळून असं विचार येतो सोडावं सोडावं, पण वाईफला सांगत असतो, ती ऐकून म्हणते की नाही थांबा, परिस्थिती सुधारेल. इनफॅक्ट ती ज्योतिषीची काही प्लॅनेटरी हे करून सांगते की नाही नाही चांगलं स्थिती येणार आहे. सो शी कीप्स मी हँगिंग की नाही, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. स्वतःवरचा विश्वास लूज करू नका, कारण बरेचदा असतं, भरपूर पॉलिटिक्स असतं येस. ऑफिसमध्ये, अशी स्थिती आणतात आपल्यावरती की माणूस सोडून जायला हवं. बट शी कीप्स ऑन लाईक तुमचा विश्वास, मग ती माझेच काही चांगल्या गोष्टी ज्या मी विसरून गेलोय माझ्याबद्दल त्या आठवण करून देते की नाही नाही तुम्ही बघा हे आहे, तुम्ही असं केलं, आता कसे काय घाबरलात, घाबरू नका. म्हणजे ज्या माझ्याबद्दलच्याच गोष्टी ज्या मीच विसरून गेलोय चांगल्या, दिन शी कीप्स ऑन रिमाइंडिंग. कारण माणूस एकदा त्या चक्रात अडकला की आपल्याला सगळं निगेटिव्ह मध्येच जायला लागतो. मग आपल्याला राईट. कोणीतरी त्या गोलमधनं काढणं आवश्यक असतं. दॅट बरोबर, शी बरोबर. कीप्स ऑन सपोर्टिंग मी. आय कीप ऑन टेलिंग हर, बट ती सांगते की म्हणजे विश्वास लूज नका करू, होईल सगळं व्यवस्थित. आणि त्याला थोडी ऍस्ट्रोलॉजीची, आम्ही दोघं बोलताना ऍस्ट्रोलॉजीचं आमचं असतं, आता हे होणार आहे, वेट करूया. आणि हम्म. इट ऑल्सो वर्क्स मोस्ट ऑफ द टाइम्स की नाही नाही स्थिती अशी आहे म्हणून असं आहे, बट डेफिनेटली थिंग्स विल बी बेटर इन नियर फ्युचर, असं म्हणजे होप थोडक्यात जे आहे ते डिस्कस होत असतं आमच्यामध्ये. आणि डोंट लूज होप, डोंट लूज कॉन्फिडन्स ऑन युअर सेल्फ, असं ती सांगत असते. आई वडिलांनाही मी सांगत असतो काही परिस्थिती, पण कसं आहे की त्यांना पूर्ण त्यांचं क्षेत्र वेगळं असल्यामुळे माझ्या क्षेत्राचं एवढं इतका अंदाज नसतो. आता वाईफ माझ्यासोबत तिला जास्त माहिती आहे, लंडनला पण ती माझ्यासोबत होती, त्यामुळे तिथले इंडियन कपल्स त्यांच्याशी आमची नेहमी ओळख वगैरे व्हायची, तर हम्म. माहिती होतं तिलाही की कसं वर्क लाईफ असतं आणि ऑल दोज थिंग्स. सो मोस्टली आमच्या क्षेत्रामध्ये हे हे वर्क वर्क म्हणजे हावी होत आहे लाईफवर. येस, काय येस. जे काय गोष्टी होतात ना ते वर्कमुळेच होतं, आणि ते हावी कसं नाही होऊ द्यायचं, दॅट आय टेक हेल्प फ्रॉम माय फॅमिली मेंबर. आपण त्यातून त्यातच असतो, परंतु दुसरा जो असतो तो थोडा तटस्थपणे विचार करून आपल्याला सल्ला देऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली गीता आपण बरेचदा आतापर्यंत मी 3-4 वेळा वाचली आहे, परंतु जितक्या वेळा प्रत्येक वेळेस वाचावं तर नवीन नवीन आपल्याला त्यातनं गोष्टी कळतात. भगवद्गीता इट्स वाचावी. इट इज गुड. इट इज अ गुड बुक. तर टॉकिंग टू सेम कंटेक्स्ट, अजून कोणत्या भगवद्गीता झाले, अजून कोणत्या कोणत्या तुमच्या फेवरेट बुक्स रिसेंटली मी आहेत? दासबोध आणलाय. हा, हा. रामदास वाव, स्वामींचं व्हेरी ना गुड. दासबोध आणलेला आहे, आणि दॅट आय एम स्टडिंग. आणि रामायण महाभारत आलटून पालटून मी वाचतच असतो. आणि एक लक्षात ठेवा, मला वाटते भगवान शंकरांनीच पार्वतीला सांगितलं आहे आय थिंक की तुमच्या जीवनातला बॅड फेज असला तेव्हा तुम्ही रामायण जरूर वाचा किंवा बघा. ओके. रामायण, कारण द वे श्रीराम फेस्ड ऑल ॲडव्हर्सिटीज, बट स्टील ही फेस्ड दॅट इन हिज लाईफ. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला ॲडव्हर्सिटीजच होती. राज्याभिषेक व्हायला लागला तेव्हा ते होऊ शकलं नाही, किंवा जंगलामध्ये त्यांनी कसं लाईफ हे केलं, सीतेचं अपहरण अँड ऑल दोज थिंग्स, तर त्यांना असे शांतता तर कधी लाभलीच नाही. ओके, तर म्हणजे एक असं म्हणतात की, आणि मग हनुमान मदतीला म्हणून आला. पुष्कळ कांगोरे आहेत याला, देर आर मेनी फॅसेट्स अँड आस्पेक्ट्स टू दिस स्टोरी. पण तुम्ही निराशेत किंवा असं स्ट्रगलमध्ये असाल तर रामायण वाचा असं सांगितलं जातं. सो आय कीप ऑन रिडिंग दॅट. आणि मग भगवद्गीता तर आहेच आपलं, बाकीच्याही पुस्तकं अनेक आहेत वाचत असतो, त्याच्याने आपल्याला मिळतं म्हणजे मोटिवेशन मिळतं. रामायण महाभारतावरच्या सगळ्या सिरियल्स आतापर्यंत जितक्या चॅनलने प्रसारित केल्या त्या सगळ्या मी बघतो. परत परत बघतो. आणि हा अजून एक आहे ऐतिहासिक म्हणाल तर यू हॅव टू ऑल्सो स्टडी चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. हो, ते राईट. वाचा. हा, दॅट हेल्प्स यू वेन यू वर्क इन कॉर्पोरेट वर्ल्ड. चाणक्यची जी नीती आहे किंवा चंद्रगुप्त मौर्याला त्यांनी ज्या पद्धतीने हेल्प केली, तर ते ते पण वाचलं पाहिजे. कारण आज कलियुगात जगायचं तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. सो इतिहासातली बरीच उदाहरणं आहेत. चाणक्य आपला स्वतःचा आहे. अलेक्झांडरची स्टोरी असो, पोरस, किंवा मग तुमचं हा असो चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य, हे सगळे वाचलं पाहिजे. तर चांगलं आहे, हे आहे. अजून प्रत्येक जे तुम्ही पुस्तक सांगितले, ग्रंथ सांगितले आपले, त्याच्यामध्ये खरंच पुष्कशा गोष्टी आहे दॅट यू कॅन इम्प्लिमेंट अँड दॅट हेल्प्स.
पर्सनली पण म्हणा तर हो, पर्सनली गीता मी पण वाचली, भगवद्गीता वाचली. अजून इट इट गिव्स यू द सॉल्युशन. येस. तर भरपूर आहे, शिवपुराण पण आहे, शिवपुराणमध्ये पण आहे. भरपूरसं सांगितलेलं आहे. राईट, राईट. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा. चाणक्य नीती झाली, चाणक्य नीती इज ऑल्सो पिन पॉईंट. बस त्याला तुम्हाला इंटरप्रेट चांगलं करता आला पाहिजे, येस, बिकॉज येस. पुष्कळशी लोक त्याला लिटल मिनिंग त्याचा घेऊन घेतात. इट इज राईट, नॉट राईट. अबाउट द लिटल मिनिंग, इट इज अबाउट येस. द हिडन gem that we have to find it out. Sir, moving to the next question. In context of even COVID also, तुमचा जो कॅरियर आहे टेक्नॉलॉजी बद्दल जर मी बोलत जाऊ, तो फ्रॉम देअर, फ्रॉम स्टार्टिंग टू टिल डेट, टेक्नॉलॉजी मध्ये काय काय चेंजेस, परिवर्तन तुम्ही जे बघितले आहे, अजून त्याच्यामुळे व्हॉट वॉज द कोरिलेशन ऑर द aspects that it affect टू अ प्रोफेशनल लाईफ, ते कसे कसे झाले इवन इन टू अ पर्सनल लाईफ पण मी जर म्हणू, वर्क फ्रॉम होम कल्चर आला, अजून जो कोविडचा टाइम होता दॅट वॉज रिअली नॉट 100% ग्रेट फॉर एव्हरीवन. प्रत्येकाने काही ना काही शिकलं, प्रत्येकाला काही ना काही जाणवलं, अजून भरपूरशी वस्तू चांगल्या अजून वाईट दोघी बघितल्या आहेत प्रत्येकाने, प्रत्येक कुटुंबामध्ये. सो सर, या टेक्नॉलॉजी चेंजेस काय एस्पेक्ट आले प्रोफेशनल लाईफमध्ये, अजून पर्सनल लाईफमध्ये, सर याच्याबद्दल सर सांगा तुमची. सो कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झालं, पण काम पण वाढलं, कामाचे तास वाढले, खूप हम्म. वाढले. म्हणजे त्याच्याशिवाय पर्याय नव्हता आणि प्रत्येक जण आपापल्या घरी असल्यामुळे ऑफिसमध्ये पटकन काम व्हायचं. नाऊ एव्हरी वन, म्हणजे माझी जी टीम आहे, कोणी चेन्नईमध्ये, कोणी मुंबईमध्ये, कोणी हैदराबादला, कोणी म्हणजे पुण्यात, काही जण, पण प्रत्येक जण आपापल्या घरी. प्रत्येकाची घरची सिच्युएशन वेगळी. इन दॅट केस मला मीटिंग अरेंज करून त्यांच्याकडनं कामं करून घेणे, किंवा माझे बॉस कुठेतरी दुसरीकडे, म्हणजे भारतभर फैललेली आमची टीम होती, प्रत्येक जण घरीच निघून गेल्यामुळे. तर राईट. ते एक कामामध्ये चॅलेंज होतं. दुसरं, लोकांनी काही गैरफायदा पण घेतला. पीपल मिसयूज दिस वर्क फ्रॉम होम. व्हॉट दे वेर डुईंग, लाईक काम लवकर करून घ्यायचं आणि मग आणखी दुसऱ्या कंपनीचं पण काम घ्यायचं. येस येस येस. दॅट मून लाइटिंग वी कॉल. त्याच्यामुळे सगळ्यांना नुकसान झालं. म्हणजे मग दॅट क्रिएट्स अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे मी माझ्या ज्या क्लायंटसाठी काम करतोय, आणि समजा त्या एक एक पर्सन आहे, तो एका क्लायंटसाठी काम करतोय, त्याने अजून सिमिलर दुसऱ्या क्लायंटची चं पण काम घेतलं. इट इज नॉट अलाउड ऍक्च्युली, बट लोकांनी राईट ते, राईट. येस. काहींनी मिसयूज केला. हम्म. म्हणजे ऍटलिस्ट त्यांनी हे मानायला हवं होतं की आपल्याला कमीत कमी आपला जॉब तर नाही गेला, वर्क फ्रॉम होम पॉसिबल तर झालं. काहींचं काहींचं जॉब गेले, राईट राईट काहींची जॉब राईट. गेले, कारण वर्क फ्रॉम होमची सोयच नाही आहे की, तर त्यांचे जॉब गेले. आपला जॉब शाबूत आहे, तर तुम्ही वर्क फ्रॉम होमचा असा गैरफायदा घेऊ नका, पण लोकांनी घेतला. त्यामुळे आता आजकाल कंपन्या वर्क फ्रॉम होम सबशेल बंद करण्याच्या मागे लागल्यात, की बंद, यू हॅव टू कम टू ऑफिस, असं झालंय बऱ्याच ठिकाणी. आणि तेच मग व्हॉट व्हॉट एव्हरी वन हॅज एक्सपिरियन्स ड्युरिंग, आय मीन इन 2020-2021, तेच आम्ही पण केलं, की एक्सपिरियन्स केलं. म्हणजे सगळेच पॅनिक मोडमध्ये होते, बिकॉज लाईक इट वॉज अ फर्स्ट ऑफ इट्स काइंड थिंग फॉर ऑल ओव्हर द वर्ल्ड. सगळ्यांसाठी हे पहिल्यांदा होतं, अशी स्थिती. त्यामुळे ज्याने त्यांनी ज्याच्या ज्याच्या पद्धतीने ते केलं, पण त्या दरम्यान ज्यांचे जॉब शाबूत होते, ऍटलिस्ट दे वेर एबल टू, दे वेर पार्टली हॅपी की आपलं इन्कम तरी चालू आहे. ज्यांचं इन्कमही गेलं त्यांना फार कठीण परिस्थिती होती. एकतर बाहेर जायचं नाही, घरामध्ये इन्फेक्ट झाल्यावर काय होईल सांगता येत नाही, आणि जॉबही नाहीये वरून. जेवढे साठवलेले पैसे बस त्याचा यूज करा, तर खूप गोंधळाचं वातावरण होतं. आता जॉब टिकून ठेवायचा म्हणून मला 12-12 तास काम करावं लागायचं तेव्हा. आय यूज टू वर्क 12 hours ॲट दॅट टाइम. जॉब टिकवायचा आहे आणि लिमिटेशन यायची ना, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या घरी त्याच्या सोयीने करायचं. त्याच्या घरी पण कोणतरी कोविड वाला पेशंट आहे, मग तो माझ्याशी बोलू शकत नाही, मग तो जेव्हा फ्री फ्री होईल तेव्हा मी त्याच्याशी बोलायचं. ऑल दो सॉर्ट ऑफ लाईक डिफिकल्टीज केम. आणि मग एका क्षणी आम्ही घरातले पण सगळे लाईक इन्फेक्टेड झालो होतो. आई पण ऍडमिट होती बट त्याच्यातून आम्ही निघालो सही सलामत. जे प्रत्येकाने त्यावेळेस केलं, काय म्हणतात त्याला, ते क्वारंटाईन अँड ऑल दोज थिंग्स, ते पण फेस केलं. पण शक्य तेवढं एकमेकांना सोसायटीमध्ये आम्ही मदत केली. सोसायटी पण कोऑपरेटिव्ह होती. फक्त एवढंच झालं की हे ऑनलाईनचं सुरू झालं, मुलांच्या शाळा ऑनलाईन झाल्या, मुलाचं हम्म. पण कॉलेज ऑनलाईन झालं. तर ते पण म्हणजे घरामध्ये तिघं तिघं ऑनलाईन. मुलीचं पण हम्म. ती फर्स्ट मध्ये होती, ती पण ऑनलाईन, माझा मुलगा पण ऑनलाईन, मी पण ऑनलाईन, तिघं तिघं साऊंड मिक्स, सगळं गोष्टी हे झाल्या होत्या. त्याच्याने फायदाही झाला, तोटाही झाला. इट वॉज लाईक गुड अँड बॅड ऑल्सो. मुलांना मोबाईलचं जास्त बघण्याचं हे लागलं वगैरे. राईट. पण व्हॉट आय पर्सनली फील की वर्क फ्रॉम ऑफिस इज द बेस्ट वे टू वर्क, अँड स्टडी फ्रॉम
school, not from home, is the best till today. Even no one will say की work from like ऑनलाईन क्लासेस इज गुड, जायचं नाही. जी फिजिकल इंटरॅक्शन होते शिक्षकांशी ते वेगळं, दॅट इज ओनली रिक्वायर्ड. हे ऑनलाईन वगैरे तात्पुरतं ठीक होतं, ऑलवेज इट शुडंट बी देअर. नाही, बरोबर आहे सर. याच्या फॅमिली अजून हॅपी टाइम, थोडस लाईट प्रश्न तुम्हाला विचारतो पुढचा. व्हॉट आर युअर फेवरेट हॉलिडेज अँड हाऊ डू यू सेलिब्रेट देम? कुठे फिरायला गेले या कुठे जवळपास फॅमिली बरोबर? जातो म्हणजे जनरली धार्मिक ठिकाणं, नंतर निसर्गरम्य ठिकाणं. लंडनमध्ये असताना तर लंडन बघितलं, हम्म. शहर पाहिलं. स्कॉटलंड वगैरे जाऊ शकलो नाही, कारण ड्युरेशन कमी होतं, जास्त राहिलो नाही आम्ही तिथं. पण लंडन शहर पाहिलं. आणि बाकी मग महाराष्ट्रात माथेरान आहे, तुमचं महाबळेश्वर, किंवा मग जिथं निसर्गरम्य अशा गोष्टी आम्हाला तेच आवडतात, वाईफला पण तसंच आहे. आणि किंवा मग धार्मिक एखादं शिव मंदिर असेल जिथं दर्शनही होतं आणि आसपासचा परिसरही बघितला जातो, अशा पद्धतीचं पर्यटन असतं. जसं वेळ मिळेल तसं आम्ही जातो. ग्रेट, ग्रेट. नाही, हे तर आहे, महाराष्ट्रामध्ये भरपूरसं पाहण्यासारखं आहे. अजून कोकण म्हणा, आपण त्या साईड पण म्हणा, तर भरपूरसं आहे. खूप चांगल्या चांगल्या प्लेसेस आहे. माझ्या वाईफला ते गिरनार चढायचं आहे, परंतु म्हटलं माझा एवढी हिंमत नाही. गिरनार जो पर्वत आहे ना, तिची इच्छा आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. नाही, दहा चांगलं आहे. 10-15 हजार पायऱ्या आहेत त्याच्या. राईट, राईट. नाही, ते तर आहे. बसून. नाही, अजून बाकी पण आहे तिथे, हा. फॅसिलिटीज तर आहे. यू कॅन, इवन यू कॅन अचीव्ह दॅट थिंग. काही असं आहे नाही त्याच्यात. अँड डेफिनेटली यू विल. सर, याच्यामध्ये कनेक्टिंग एक हे विचारतो तुम्हाला प्रश्न, की व्हॉट डज सक्सेस मीन टू यू? तुमच्या भाषेमध्ये मी जर म्हणू, निमेश सोनार या या व्यक्तित्वाच्या भाषेमध्ये सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे लाईक बघा, ट्रॅडिशनली स्पीकिंग, डेफिनेटली आपल्याला जे सांगण्यात आलंय, धर्म अर्थ काम मोक्ष, यू शुड बी एबल टू अचीव्ह दॅट. अपार्ट फ्रॉम दॅट, तुमचा वर्क लाईफ बॅलन्स साधला गेला पाहिजे. नुसतं कामच नाही, किंवा नुसतं ऑब्व्हियसली पर्सन, यू हॅव टू वर्क प्रॉपरली. आणि पैसाच मिळवणं हे ध्येय नाही, किंवा नुसतं उच्च पदावर गेलं हे पण ध्येय नसायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली लाईक तुम्ही ज्या गोष्टी मिळवायला हव्या जीवनामध्ये त्या मिळवा. आणि बेसिकली ना, सक्सेस इज, यू शुड बी एबल टू एन्जॉय युअर लाईफ. कारण तुम्ही इतकं सगळं करताय धावपळ, पण तुम्ही लाईफ एन्जॉय नाही करू शकत आहे, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे रोजच तुम्ही जर टेन्शनमध्ये राहत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. सो सक्सेस इज लाईक, यू शुड बी एबल टू बॅलन्स पर्सनल प्रोफेशनल लाईफ. आणि खर्च आणि इन्कम आणि खर्च याचा ताळमेळ पण बसला पाहिजे. जास्त कर्ज घ्यावं लागलं नाही पाहिजे. आणि मुलांना चांगलं नागरिक, त्यांना चांगले शिक्षण देऊन चांगलं नागरिक बनवण्याचं शिक्षण. म्हणजे प्रोफेशनली त्यांनी इतकंच पॅकेज मिळवलं पाहिजे, तितकेच पॅकेज मिळवलं पाहिजे असं नाही. परंतु दे शुड बी अ गुड लाईक सिटीजन, असं म्हणू शकतो की त्यांना त्यांना चांगलं नागरिक बनवणं, आपलं वर्क लाईफ बॅलन्स साधणे, जास्त कर्ज न घेणे, आणि धर्म अर्थ काम मोक्ष यांचं अचीव करणं, की शेवटी आपल्याला काही असं रिग्रेट जास्त राहायला नाही पाहिजे की हे नाही झालं ते नाही झालं. आणि ऑब्व्हियसली मित्रमंडळी पाहिजे जीवनामध्ये. मित्रमंडळी असणं आवश्यक, असं नाही की रोजच्या रोज त्यांच्यासोबत हँगअप झालं पाहिजे, पण अधूनमधून मित्रमंडळींशी बोलणं आणि व्यसनांपासून दूर. मी पर्पजली, मला तर शक्य होतं, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहत होतो, खूप काही शक्य होतं, पण मी पर्पजली दूर राहिलो. मी लोकांमध्ये राहिलो. माझे चांगले मित्र पण आहेत ज्यांना वेगवेगळ्या सवयी आहेत. त्यांना मी ट्राय केला, नको करू, सिगरेट असो, दारू, वॉट एव्हर. त्यांच्यात मी राहून पण मी अलिप्त राहील, त्यांच्या सोबत मी जातो. प्रत्येकाला तुम्ही स्टॉप नाही करू शकत, राईट, राईट. नाही प्रत्येकाला उपदेश नाही करू शकत. पण माझ्या उदाहरणातून मी म्हणू शकतो की मी नाही घेत एवढं. मी प्रत्येकाला असं फोर्स नाही करू शकत, बट मी प्रत्येकामध्ये, प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीमध्ये त्यांच्यामध्ये मिसळतो, राहतो. पार्टी असेल, ठीक आहे, ऑफिसची पार्टी असेल, त्याच्यात जातो, आय डू. बट असं जरुरी नाही की कोणी मला फोर्स करणार, मग तू पार्टीत आलाय, नाचतोयस, मग तू पिलंच पाहिजे. नो, त्यांच्यामध्ये राहीन, आय विल एन्जॉय विथ देम, बट आय विल नॉट टच टू लिक्वर किंवा सिगरेट किंवा असं. जर शक्य असेल तेवढं तुम्ही व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण लंडनमध्ये म्हणाल तर पाण्यापेक्षा बियर स्वस्त आहे. हो, हो. हा, पण ते आपल्यावरती आहे. आणि काही कोणी तुम्हाला जबरदस्ती करत नाही, म्हणजे ह्या क्षेत्रात आहे म्हणून तुम्ही घेतलंच पाहिजे, काही तसं नाहीये. आपण ठाम राहिलं की नो वन कॅन फोर्स यू. आय एम नॉट सेईंग की हे सगळं सगळं इट इज रॉंग. काही प्रमाणात चांगलं असेल, बट कोण, हा, आय कॅनॉट प्रिपेरेशन. कमेंट ऑन इट्स ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, बट आय डोंट गो ऑन दॅट वे, हे मी सांगू शकतो. सर, दूर राहिलं तर चांगलं व्यसनांपासून. सर, याच्यामध्ये थोडासा अजून एक थोडासा कनेक्टेड प्रश्न मी विचारतो, की फॉर यू व्हॉट इज द बिगेस्ट रिस्क इन लाईफ? तुमच्या याच्या हिशोबाने, लाईफच्या हिशोबाने, लाईफची सगळ्यात मोठी रिस्क कोणची आहे,
जी आपल्याला घ्यायला हवी, कारण या पुष्कळशे लोक घेत नाही. रिस्क अशा मी अनेक घेतल्या आहेत की ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्याच्यात मी डायरेक्ट जम्प झालो. ओके. अशा रिस्क प्रोफेशनल आणि पर्सनल मध्ये घेतल्या आहेत. हम्म. घर घेण्याचा निर्णय असो किंवा मग मध्यंतरी मी शॉप घेतलं होतं. मग त्याचं कर्ज म्हणजे बँकेकडनं कर्ज फिटेल नाही फिटेल हे आपल्याला माहित नसतं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की म्हणजे अननोन अननोन टेरिटरीमध्ये इफ यू हॅव टू एंटर. आता समजा मी लंडनला जाण्याचा निर्णय होता, तिथल्या त्यांनी मला सांगितलं होतं की हे काम तुम्हाला करायचं आहे, पण ते काम मी पहिल्यांदा करणार होतो. टू बी फ्रँक, लंडनला जेव्हा पाठवलं ते म्हणे संधी आहे, तिथं जागा आहे, पण काम हे आहे ते मी आधी केलेलं नव्हतं. डायरेक्ट 8 दिवसात जायचं आहे, त्याची ट्रेनिंग फारशी मिळाली नाही आणि तिथे जाऊन डायरेक्ट कामाला लागायचं. तर ती रिस्क मी घेतली, कारण तुम्हाला मग पुन्हा चान्स जाऊ तर बघूया, वी विल गो, समवन विल हेल्प. तर ही एक रिस्क होती. म्हणजे अननोन आहे पण यू व्हेंचर इन टू दॅट, ही मोठी रिस्क आहे. आणि जनरली आपण होतो सक्सेस, तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स हवा की एखाद्या अननोन गोष्टीमध्ये जम्प करणं की जी तुम्हाला माहिती नाही आहे, बट स्टील यू डू इट. तर माझ्या करिअरमध्ये अनेकदा असं झालं की मला सडनली एक रोल नाही, हा रोल नाही आता तू उद्यापासून हा रोल करायचा, मला त्याचा काही स्टडी नाही, पण दुसऱ्या दिवसापासून कामाला लागायचं. डू इट. पर्सनल लाईफमध्ये होतात अशा अनेक गोष्टी. सो जम्प इन टू द अननोन अँड सर्वाईव्ह, ही रिस्क असते. मग ती कधीतरी घेतली पाहिजे. कधीतरी प्रसंग येतात की यू हॅव टू जम्प इन टू समथिंग अननोन अँड यू डोंट नो व्हॉट विल बी नेक्स्ट, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. बट मग होऊन जातं. मग आपण म्हणतो बरं झालं रिस्क घेतली असं. तर टॉकिंग इन टू रायटिंग कंटेक्स्ट, लेखणीबद्दल जर बोले, तर तुमची काय ती लेखणी स्टाईल आहे जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? माझी लिहिण्याची स्टाईल जी आहे ना ती सिनेमॅटिक आहे. म्हणजे हम्म. हे अनेक लेखिकांनी सांगितलं आहे. पुण्यातील एक लेखिका आहेत मेधा इनामदार. तर त्यांना मी हम्म. माझं हे सायन्स फिक्शनचं पुस्तक प्रस्तावनेसाठी वाचायला दिलं होतं. आणि हम्म. इनफॅक्ट आय वुड लाईक टू टेल यू गुड थिंग, सुबोध भावेंचा एक चित्रपट त्या लिहित आहेत, मेधा इनामदार. हा, आणि हा. त्यांनी 8-10 पुस्तकं लिहिलीत. स्वामी विवेकानंद रामावर लिहिलेलं आहे. नंतर ती पद्मावती राणी, तिच्यावर लिहिलेलं आहे. तर त्यांना मी सजेस्ट केलं होतं, त्या मला भेटल्या होत्या की तुम्ही चाणक्यवर लिहा, कारण चाणक्यचं चरित्र नीटपणे लिहिलं गेलेलं नाहीये आतापर्यंत मराठीमध्ये. त्यांनी माझी विनंती ऐकून त्यांनी लिहायला सुद्धा घेतलंय. तर त्यांना जेव्हा मी माझं सायन्स फिक्शन पुस्तक दिलं तर त्यांच्याकडनं मला म्हणजे एक अभिप्राय आला. त्यांनी लिखित स्वरूपात दिलाय, त्या पुस्तकाच्या सुरुवातीला तो छापलाय की तुम्ही जे वर्णन करता, आणि ते पुस्तक असं होतं की तशा घटना अजूनपर्यंत घडलेल्या नाही. इट वॉज ऑल इमॅजिनरी, 90% इमॅजिनेशन होतं ते. पण ते म्हणतात की तुम्ही ते आमच्या डोळ्यासमोर घडवता, अगदी व्हेरी एक गुड. एक गोष्ट आमच्या डोळ्यासमोर घडते. तर हम्म. माझी लिहिण्याची स्टाईल जी आहे ती सिनेमॅटिक आहे. म्हणजे ॲज इफ आय एम रायटिंग अ स्क्रिप्ट फॉर अ सिनेमा. त्या टाईपची माझी स्टाईल आहे की समोरच्याला ते डोळ्यासमोर उभं राहतं. ती शैली आहे माझी. आणि तीच शैली मी कंटिन्यू करतो. म्हणजे आहे माझं ऑटोमॅटिकच येतं ती, की समोरच्याला वाटतं की आपण एखादा सिनेमा बघतोय, कारण प्रसंग जसा जसा डोळ्यासमोर उभा राहतो. आणि कुणाला तशी इच्छा असेल, मी 1-on-1 गायडन्स करू शकतो कसं लिहावं. दॅट पर्सन कॅन कॉन्टॅक्ट मी. आय एम हॅपी टू हेल्प. इट इज रिअली ग्रेट, बिकॉज जसं आपण नॉलेज एक्सपीरियंस येते, या जसं म्हणा कि जैसे जैसे आम आते हैं पेड़ पे तो वो झुक जाता है, वो चाहता है कि हाँ लोग कनेक्ट करें, लोग जुड़े और उसको वो हेल्प करें. तो दैट इज रियली गुड क्वालिटी. सर, अगला अगला प्रश्न मैं आपसे पूछना चाहूंगा, ऑल दिस बिजी एक्टिविटी, आपकी या जो बिजी स्केड्यूल है, इसमें से व्हाट एक्टिविटीज डू यू एंजॉय व्हेन यू हैव फ्री टाइम? लाइक परसुइंग हॉबीज, कोई भी हो, फिर राइटिंग हो, रीडिंग हो, या फिर ड्राइंग. कभी कभी रियली आई एंजॉय टेकिंग होमवर्क ऑफ माई डॉटर. वो अभी शी इज इन फोर्थ नाउ. तो मुझे सी ट्रेडिशनल वे में नहीं, मैं एक्चुअली आई वांट आई आई टीच हर इन अ वे शी कैन रिमेम्बर द थिंग्स इन इजी वे. शकुंतला देवी एक वॉज अ मैथमेटिशियन. तो उस तरीके से सिखाना, एसोसिएटिंग समथिंग इन द माइंड. जैसा अभी कोई 5-6 चीजें याद रखनी है कि कहाँ कहाँ पे लाइक ये होते हैं राइस, कौन कौन सी स्टेट में राइस ज्यादा भी, वो स्टेट के नाम जस्ट याद रखने कैसे रखेंगे, फिर उसको ना कुछ डायग्राम एसोसिएट करके वो 5 चीजें याद कैसे करना है, उस टाइप से मैं सीखता हूँ. ज्यादा मैं होमवर्क नहीं ले पाता, लेकिन वो मेरे पास कब आती है कि पापा इसको याद करने का आसान तरीका सिखाओ, तब वो मेरे पास आ जाती है. तो वो कॉम्प्लिकेटेड चीजें याद कैसे रखनी है,
वो मैं उसको सिखाता हूँ, तो दैट गिव्स मी सेटिस्फेक्शन कि वो फिर कभी भूलती नहीं है। मतलब उसका मीनिंग कुछ नहीं होता है, क्योंकि 10 चीजों की लिस्ट याद रखनी है, उन वो 2 चीजों में कोई संबंध नहीं है तो कैसे याद रखेंगे। लेकिन वो याद रखने का एक तरीका होता है विजुलाइज करके, वैसे मैं बताता हूँ। वो एक है। और ड्राइंग वगैरह वो होती है, मेरी बेटी भी अच्छा ड्राइंग निकाल लेती है, सो हम ग्रेट, वेरी कभी गुड, कभी साथ में बैठते हैं, वो मुझे एक सब्जेक्ट दे देती है, तुम निकालो मैं निकालती हूँ करके, वेरी वी गुड, वेरी गुड। ड्राइंग। बेटा बेटा आल्सो लाइक ही डज द स्केचेस। उसका थोड़ा सा अलग है, मतलब जापानीज एनिमे जो होते हैं उससे हम्म। रिलेटेड कैरेक्टर्स वो ड्रॉ करता है, बट अभी उसको समय नहीं मिल पाता बिकॉज ही इज इन थर्ड ईयर ऑफ इंजीनियरिंग। तो बट ही ऑल्सो ट्राइज टू लाइक स्केच। सबको ही है स्केच करने का। ग्रेट, ग्रेट, बहुत बहुत हॉबी अच्छा। परस्यू करो या फिर अनदर हॉबी है ना, पढ़े रहो। कभी कभी कुछ न करना भी अच्छा होता है। यस। पढ़े रहो और कोई गानों का चैनल लगा दो आप, फिल्मी गाने का चैनल चला दो, आधा घंटा पढ़ के देखते रहो अपने समय के गाने, 90s में तो जो थे, वो वीडियो लगा दो और देखते रहो। राइट, दैट दैट इज इज द बेस्ट थिंग। हाँ बेस्ट वे। और या फिर जाओ फैमिली के साथ कहीं पे, जाके आओ 1-2 घंटा कहीं पे, है कुछ अच्छा, टिफिन ले लो साथ में घर से, रोटी चटनी लेके जाओ फैमिली के साथ, वहाँ मंदिर वंदिर के बाजू में बैठो, खाना खा के वापस आ जाओ। हम सब लोग जाते हैं हमेशा, पेरेंट्स, मैं वाइफ, सब टिफिन ले लो, जाओ एक दिन के लिए, वहाँ बैठ के खाना खाओ वापस आ जाओ। दैट इज ऑल्सो दैट इज वे टू गुड स्पेंड थिंग। हॉलीडेज। बहुत ज्यादा बहुत टीचिंग अच्छा है। वाला वो देखना नहीं है। न्यूज न्यूज भी आजकल कुछ नहीं बचा है। आई प्रेफर टू रीड न्यूज पेपर्स रादर देन चैनल्स, है ना, न्यूज़पेपर में। कंसोलिडेटेड अपने को चीजें मिल जाती हैं उसमें। हाँ अच्छा, थोड़ा सा कुछ सोच के लिखा तो होता है उसमें कम से कम। ये चैनल वाले यस। तो कुछ ना कुछ फैलाते रहते हैं, मतलब नॉट ऑल बट मेनी ऑफ देम लाइक क्विकली दे स्प्रेड द नेगेटिव थिंग्स। राइट। दैट इज रॉन्ग। सर, इसी कंटेक्स्ट में आपने आउटिंग की बात करी, तो प्लीज शेयर स्पेशल मोमेंट इन योर लाइफ दैट इम्पैक्टेड योर जर्नी। ऐसा कोई वाक्य, ऐसा कोई इंसिडेंट। डायरेक्शन तो अगेन आई विल से कि आई मीन द अपॉर्चुनिटी विच आई गॉट फॉर आई मीन अब्रोड, काम के लिए लंदन गया तो सही में, लाइक इट वाज माय फर्स्ट प्लेन जर्नी, एंड दैट वाज टू नॉन स्टॉप 10 आवर्स हाँ। फ्रॉम मुंबई राइट। टू हिथ्रो हिथ्रो एयरपोर्ट। एंड जो एक्सपोजर मिला कि लाइक इंडिया से अलग ये दुनिया है, इस टाइप की दुनिया है। ओके, सो टू स्टडी, मतलब वहाँ के लोग पहले हमारे माइंड में कुछ धारणाएं होती है, कंसेप्शंस अबाउट पीपल, ये लोग ऐसे ही होते हैं, वो लोग वैसे ही होते हैं। सो इट इज नॉट ऑलवेज ट्रू कि एवरी कल्चर देर आर प्लस माइनस पॉइंट्स। सो जैसा लग रहा था कि वहाँ के लोग ऐसे होते हैं वैसे होते हैं, इट्स नॉट ऑलवेज ट्रू। तो दे आर ऑल्सो कोऑपरेटिव, मतलब जो रेसिज्म हम बोलते हैं ना, कि वहाँ पे हम्म। फेस होता है, वैसा हमें एक साल में जब हम रहे किसी को फेस नहीं हो। इन फैक्ट आई थॉट ब्रिटिश पीपल आर हेल्पफुल, क्योंकि वो हमेशा चाहते हैं कि कोई उनके देश में जब आता है तो वो हमारे देश के बारे में गलत इंप्रेशन लेके ना जाए वापस, इसके लिए दे राइट। ट्राई लॉट। ये मैंने देखा है वहाँ पे। सो थोड़ा वो बदलता गया फिर कि वेस्टर्न कंट्रीज ऐसी होती है, वो ऐसी होती है, नॉट ऑलवेज वी हैव रीड और हर्ड फ्रॉम समवन, बट फिर उससे लगने लगा कि नहीं, फिर और मैं विदेश में, मतलब अब्रोड आई शुड सर्च सम जॉब। तो वो जब देखता है तो देन वी गेट टू वी आर एक्सपोज टू दैट पर्टिकुलर कंट्री, फिर लगता है नहीं नहीं यहाँ अच्छा है रहने के लिए वगैरह, देर आर माइनस पॉइंट्स ऑल्सो। सो दैट वाज लाइक अ वेरी टर्निंग पॉइंट। उसके बाद मैंने बहुत ट्राई किया कि एटलीस्ट फॉर सम फॉर फ्यू मोर इयर्स आई शुड गो एंड वर्क इन फॉरेन कंट्रीज, पैसा भी मिल जाता है, एंड यू गेट टू नो डिफरेंट पीपल, यू हैव टू ट्रैवल अ लॉट फॉर दैट। सो बट बाद में चांस मिला नहीं फिर से जाने का। सो दैट वाज अ डिफरेंट पर्सपेक्टिव ऑफ लाइफ आई लर्नड आफ्टर दैट। तो सोचने का तरीका थोड़ा बदल गया है कि वो लोग ऐसे होते हैं वैसे होते हैं, नॉट ऑलवेज। ये हमारा पर्सपेक्टिव होता है हमेशा किसी के बारे में। तो ऐसा कुछ, ऐसा लाइफ डिफाइनिंग कुछ नहीं रहा। एवरीथिंग वाज लाइक गुड, होता गया। सबसे बैड फेज रहा मुंबई में जब मैं था जॉब के लिए 2 साल। तो लाइक लोकल ट्रेन ट्रेवल्स एंड थोड़ा सा मुश्किल होता है, बट आई मैनेज। अब तो और वर्स्ट हो गया है मुंबई लोकल ट्रेन में ट्रैवल करना, कभी कभी काम के सिलसिले में जाता हूँ, पता चलता है मुश्किल हो गया है मुंबई में। जो लोकल ट्रेन से बेचारे ट्रैवल करते हैं वो रियली मुश्किल लगता है मुझे। ऐसे भी जॉब के लिए इतने दूर जाते हैं,
वो एक था। एंड अपोजिट की लंदन में, जैसे कि वहाँ लोक संख्या कम है, लेकिन इसलिए अपॉर्चुनिटीज ज़्यादा है। हमारे यहाँ लोक संख्या ज़्यादा है, अपॉर्चुनिटीज कम है, अलग अलग लोग देखने मिले। पर्सपेक्टिव थिंकिंग का बदलता है कि यार उससे तो हम अच्छे हैं, हमेशा लोकल से ट्रैवल नहीं, इतने से पैसों के लिए ये बेचारा मतलब विरार से चर्च गेट जा रहा है, डोंबिवली से मतलब कहीं और अंधेरी जा रहा है, तो लोग ऐसे भी तो जी रहे हैं मतलब। सर, मूविंग टू द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पॉडकास्ट, आपके क्या फ्यूचर प्लान्स हैं इन कंटेक्स्ट ऑफ सोसाइटी की? जब मैं बात करूं, इन कंटेक्स्ट ऑफ योर बुक्स बात करूं, इन कंटेक्स्ट ऑफ और भी बहुत सारे जो प्लान्स हैं आपके, एस्ट्रोलॉजी की जब मैं बात करूं, आर्ट की जब मैं बात करूं, स्केचेस की जब बात करूं, बुक्स की बात करूं, सो क्या क्या आपके क्या प्लान्स हैं, या व्हाट 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 आर इन पाइपलाइंस दैट आप जो जल्दी कंप्लीट करने वाले हैं, उनके बारे में प्लीज प्लीज सांगा। राइट। सो एक तो टेक्निकली स्पीकिंग मेरा जो नॉलेज है मैं सबके साथ शेयर करना चाहता हूँ। जो भी टेक्निकल नॉलेज आज तक मेरे पास है, दैट आई डेफिनेटली वांट टू शेयर विथ एवरीवन। मैं करते रहता हूँ, ओके, बाय राइटिंग आर्टिकल्स ऑन लिंक्डइन करके, फेसबुक जैसा है प्रोफेशनल लिंक्डइन, उसमें मैं इजी वे में लिखते रहता हूँ टेक्निकल चीज़ें लोगों को। वो पढ़ पढ़ के मेनी पीपल पास द इंटरव्यूज। नॉलेज शेयर करना है, गाइड करना है लोगों को। जैसे मेरे पास बायोडाटा भेजते हैं सब लोग, तो मैं मेरे जितने भी अब तक के ऑफिस पिछले वाले कंपनीज के जो भी कलीग्स हैं उनको मैं भेजता हूँ सीवी लोगों के, कि इसके लिए देखो कुछ है क्या जॉब वगैरह। वो एक है, दैट आई विल कंटिन्यू डूइंग। सेकेंडली एक इच्छा है कि मेरे किसी स्टोरी पर मूवी बन जाए या कोई वेब सीरीज बन जाए, डेफिनेटली। पॉसिबल, दैट आई एम लाइक ट्राइंग, देखते हैं कैसा होता है। एंड राइटिंग के बारे में कोई चाहे तो उसको मैं हमेशा हेल्प करूंगा, व्हाट्सएप है, ही कैन लाइक पिंग मी, मैं आंसर देते रहता हूँ कैसे करना है क्या करना है। और लाइक समाज में कुछ जो चीज़ें मुझे खटकती है, ओके, दैट आई डोंट थिंक कि इट इज़ हैपनिंग राइट, एटलीस्ट मैं लिखता जरूर हूँ। पेपर वालों ने अगर छाप दिया, कोई पढ़ रहा है, तो एटलीस्ट वो बंदा, एक बंदा तो समझेगा मैं क्या बोल रहा हूँ। राइट। थोड़ा सा चेंज तो कर ही सकते हैं। एंड जैसे ही आप बातें करते रहते हैं दोस्तों में, तो वहाँ आपका मुद्दा रख लो, तो उसको लगेगा नहीं ये सही बोल रहा है। तो दिस वे अकेला आदमी तो कोई चेंज नहीं कर सकता, बट यस आई मीन टू गिव द नॉलेज विच आई हैव। एंड जो चीज़ें अच्छी नहीं लग रही उसके बारे में जो आप कर सकते हो वो करो, लिख सकते हो तो लिखो, या किसी माध्यम से। अभी जैसे आजकल बहुत ज़्यादा, अभी आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि यू गिव मी सम अपॉर्चुनिटी, सो लाइक आजकल ऐसा हो रहा है कि पर्पजली पिछले 4 सालों से, इसमें मैंने लिखा भी है मराठी में, कि पर्पजली 4-5 सालों से पिछले ओवर मतलब क्या बोलते हैं, हिंसात्मक मूवीज आ रही है हिंदी में, हम्म। कुछ ज्यादा ही। ज्यादा एक्शंस या जो हाँ वॉयलेंस की एक्शन, जो है। हाँ एक्शन बताने का भी एक तरीका होता है कि लेकिन आजकल बहुत ओवर हो गया है, मतलब दे आर क्रॉसिंग द लिमिट ऑफ शोइंग दैट एक्शन। वॉयलेंस। वायलेंस, हाँ वायलेंस, एक्शन इज डिफरेंट, एंड वायलेंस वो इस तरीके से दिखा रहे हैं कि यू कैन नॉट इवन वॉच दैट। हम्म। पैसा देके क्या ये सब हम हमारे दिमाग में भर ले, मतलब दैट इज वरीइंग फैक्टर। अभी मैंने एक लेख लिखा था उसके ऊपर, कहीं पे वो स्टॉप करना जरूरी है, मतलब टू मच ऑफ वायलेंस इज शोन। राइट। हाँ, सो इसके ऊपर मैंने लिखा था, तो देखते हैं मतलब क्या चेंज। कोई एक बंदा भी अगर ये सुन के उसको लग रहा नहीं है, हाँ यार ये सही बोल रहा है, ये ऐसा नहीं दिखाना चाहिए, हमने फिर ऐसी मूवी नहीं देखनी चाहिए, तो मतलब उद्देश्य सफल हुआ। ऐसा अलग अलग चीजें होती है रास्तों के, मतलब अभी पुणे में तो ऐसा हो गया है कि ट्रैफिक इज वर्स्ट इन इन इंडिया। मेट्रो। आफ्टर मेट्रो। हाँ, मेट्रो होने के बाद भी कुछ फायदा नहीं हो रहा है मेट्रो का। और ट्रैफिक में बहुत लोग मतलब पूरी दुनिया में जैसा ट्रैफिक के नियम तोड़ने में पुणे का रेज नंबर 1 ऐसा लगने लगा है, कोई ट्रैफिक की रूल फॉलो ही नहीं करता है। एंड सबसे ज्यादा प्राइवेट व्हीकल वाला शहर हो गया है पुणे। हम्म। हर घर में 3-3 4-4 वो बाइक, 3-3 4-4 कार हो गई है, बट रास्ते ही नहीं है। राइट। राइट। रास्ते छोटे हैं, पार्किंग के लिए जगह नहीं है, तो ये फेस करता हूँ मैं तो रिक्शा से जाता हूँ ऑफिस में, लेकिन जो देखता हूँ मैं, फिर वो लिखता हूँ थोड़ा बहुत पेपर में। मैं खुद तो चेंज नहीं ला सकता, बट जो दिख रहा है एटलीस्ट आई विल राइट अबाउट इट। ये तो बात सही है। थैंक्स अ लॉट सर, आपने टाइम दिया। एंड मैं व्यूवर्स को एक बार फिर से बताना चाहूंगा, आज हमने बात करी निमेश सर से, निमेश सुना जी से। ही इज एन आर्टिस्ट, इंजीनियर, राइटर एंड एस्ट्रोलॉजर। और सर ने बहुत सारी चीजें बताई, टिप्स बताई। इसके अलावा जो उन्होंने जो जर्नी उनकी शेयर करी, उसमें बहुत अच्छा लगा सुन के।
और बहुत सारे ऐसे पॉइंट्स भी बताए जो आप ने कनेक्ट हो सकते हैं। बुक्स के बारे में बताया, राइटिंग के बारे में बताया, नॉवेल्स के बारे में बताया, एक्सपीरियंस बताया कि हाऊ गेट इन टू प्रोफेशनल और पर्सनल लाईफ. पुस्तकांबद्दल पण सांगितलं सरांनी, बुक्स के बारे में बताया, क्या वो कहाँ हेल्प कर सकती हैं, क्या क्या चीजें हैं, लाइफ के उतार चढ़ाव के बारे में बताया. सो रियली थैंक यू सर फॉर योर टाइम. आज के लिए मैं आपसे एक और रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आप मेरे को और थोड़ा सा आगे टाइम दीजिए. वी विल टॉक वेरी मच इन कंटेक्स्ट ऑफ एस्ट्रोलॉजी, एस्ट्रोलॉजी के बारे में. श्योर श्योर। न्यू कमर किसी को सीखना है उसके लिए, या लेखनी के बारे में, राइटिंग के बारे में, कैसे लिखा जा सकता है अच्छे तरीके से विथ वेरियस, जब मैं आर्ट्स बोलूं इसमें बोलूं, स्टाइल में बोलूं, और उसको कैसे पब्लिश भी किया जा सकता है. बिकॉज यस, ऑनलाइन प्लेटफॉर्म अच्छा है, बट जैसे आप एक्सपर्ट हैं साइबर सिक्योरिटी, आईटी और इसके, सो डेफिनेटली यू विल एड अप अ वैल्यू टू दैट कि कैसे जल्दी अच्छे से और यूनिक वे से अपन बुक्स भी अपने पब्लिश कर सकते हैं अमेजोन पे, या उनको लिखा जा सकता है. एंड इनटू डेफिनेटली। इवन आईटी तो है ही. दैट इज द मोस्ट मोस्ट इंपॉर्टेंट. सो थैंक यू वेरी मच सर, आपने टाइम दिया, धन्यवाद, और इतनी वेळ आपका दिया. भी बहुत बहुत धन्यवाद, बिकॉज इस माध्यम से मैं अपनी बातें रख पाया सबके सामने। सो थैंक्स टू यू। थैंक्स अ लॉट। इट वाज अ ऑल नाइस ऑन माय इंटरेक्शन। प्लेजर, ऑल माय प्लेजर सर.